गणपती आहे मुंबई आणि दरवर्षी मी गाराणा घालता, तर आता गाराणा घालूच लागतला आणि आता गणपतीचं विसर्जन आहे, तर आता मी कोकणातून मुंबईत गाराणा पाठवते. आवाज जरा खराब आहे साधा पाणी पिल्यामुळे, तेवढं आपला समजून घ्या. रेकॉर्डिंग पाठवते म्हणजे तिथे प्ले करणार हा काय गणपतीच्या समोर. म्हणजे बघा पुलावर पूल दाखव नेटवर्क नाही म्हणून आम्ही पुलावर आलोय. म्हणजे घर आत आहे, आम्ही पुलावर उभे आहे आणि पुलाच्या मधोमध उभं राहून मी गाराणा घालतो. ठीक आहे. हे देवा महाराजा, हय महाराजा, 12 गावच्या 12 येशीच्या 12 वैवाटीच्या महाराजा, हय महाराजा. अशा पद्धतीने कोकणातल्या पुलावर रेकॉर्ड केलेलं गाणं मुंबईच्या घरात घातलं गेलं. बाय द वे, आत्ता जो व्हिडिओ पाहणार आहात तो भजनाचा असणार आहे. सुरुवातीला मी बावकर काकींच्या घरीचं भजन दाखवते कारण आम्हाला रेकॉर्ड करायला बऱ्यापैकी तिथे मिळालं आणि विवेकच्या घरी जे काही रेकॉर्ड केलं ते थोड्या वेळानंतर दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्याकडे असं भजन वगैरे म्हटलं जातं का मला कमेंट करून नक्की सांगा.
डबा ठेवून द्या कोणाला दाखवायला. बघा ग दाखव. तर इकडे मला आणखीन एक नवीन गोष्ट कळली की ज्यांच्या घरी भजन असतं ना त्या असं भजन मंडळींसाठी काहीतरी स्पेशल बनवतात. आणि या काकूंकडे ना भाई मिसळपाव होता आणि ते म्हणतात ना सेंटर ऑफ अट्रॅक्शन होता तो मिसळपाव. त्यामुळे ना सगळ्या बायका पण आलेल्या हेल्प करायला आणि नंतर सगळ्यांनी खाल्लं. पण मी एकच घास खाल्ला, मला तिखट खायचं नव्हतं म्हणून. पण मजा खूप आली. आम्ही इथले या घरामध्ये आम्ही डान्स वगैरे केला जो की तुम्ही पाहिलाच असेल. आता मी खरंच कटवाडा करणार होते, नाहीतर पाव मी तर मी कटवाडा करणार होते. माझा उपास तरी टिकली आम्ही उपास घे ना. तर या मजा मस्तीमध्ये रात्रीचे 1 की 2 काहीतरी वाजले आणि मग आम्ही घरी गेलो. पण त्याही आधी विवेकच्या इथे भजन झालं होतं ज्याचा व्हिडिओ आता पुढे तुम्ही पाहालच. जिकडे ना स्नॅक मध्ये चहा आणि समोसे होते. तर चला बघूया. कृष्ण वंदे जगद्गुरु पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज हरिहर देवदा सत्याचा गणपती बाप्पा मोरया.
इकडे बघ. खावा तुम्ही फेल डिसिजन. So that's it for today's video guys. I hope you'll enjoy it. Thank you so much for watching. Stay tuned.